लास्ट लेक्चरला आपण ऍव्हरेज व्हेलॉसिटीचे काही प्रॉब्लेम स्टडी केलेले आहेत. स्लोली वन बाय वन आपण हा टॉपिक कव्हर करूया. तुम्हाला सोपा वाटेल. एक दोन क्वेश्चन्स कंपल्सरी या टॉपिकवर विचारले जातात. बघा, लास्ट 5 इयरचा जर तुम्ही स्टडी केला 1D आणि 2D वर 2 ते 3 क्वेश्चन्स कंपल्सरी मिनिमम 2 क्वेश्चन्स हे विचारले जातात. हे 8 मार्क तुमच्या हातातले लक्षात घ्यायचं. त्याच्यामध्ये 1D वर डेफिनेटली एक क्वेश्चन असतो. मोस्टली 1D वर जो क्वेश्चन असतो तो ऍव्हरेज स्पीड, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, एक्सेलरेशन ह्या टाइपचे क्वेश्चन्स विचारले जातात. पण 2D वर मात्र आपल्याला प्रोजेक्टाइल मोशनच्या बऱ्याचशा कन्सेप्ट स्टडी करायचे आहेत. थोडंसं लॉजिकल टॉपिक आहे, थोडंसं प्रॅक्टिस आपल्याला करावं लागेल. तो आपण नंतर बघायचा आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज एक्सेलरेशन. अतिशय सिंपल पॉइंट आहे. क्वेश्चन्स पण आपण सायमल्टेनियसली सोडवायचे आहेत. सो व्हॉट इज एक्सेलरेशन? एक्सेलरेशन is defined as rate of change of velocity. बघा, सिंपल पॉइंट आहे ते, हा तुम्हाला माहित आहे. एक्सेलरेशन इज डिफाइंड ऍज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजेच एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. एक्सेलरेशन कॅन बी डिफाइंड ऍज a is equal to acceleration a is equal to rate of change of velocity. So a is equal to dv bar upon dt. Or you can write this as v2 bar minus v1 bar upon dt. Rate of change of velocity with respect to time is called as a acceleration. So acceleration कधी तयार होतं? आपण हा पॉइंट बराचसा डिटेल मध्ये सर्क्युलर मोशन मध्ये पण बघितलाय बघा. when acceleration produces whenever there is a change in magnitude of velocity or direction of velocity. velocityचा मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन दोन्हीपैकी एक जरी चेंज झालं किंवा दोन्ही जरी चेंज झाले तर एक्सेलरेशन तयार होतं. सो एक्सेलरेशन प्रोड्युसेस ड्यू टू चेंज इन magnitude of velocity or change in direction. कॉज लक्षात ठेवा. चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ velocity or change in direction. So rate of change of velocity is called as a acceleration. So when acceleration is said to be uniform, सांगा बघा. when acceleration is said to be uniform, acceleration ला युनिफॉर्म एक्सेलरेशन कधी म्हणायचं? सो व्हॉट इज युनिफॉर्म एक्सेलरेशन? युनिफॉर्म एक्सेलरेशन. व्हॉट इज युनिफॉर्म एक्सेलरेशन? युनिफॉर्म व्हेलॉसिटी, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय सांगा बघा. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. युनिफॉर्म मोशन वेगळं आणि युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन वेगळं. युनिफॉर्म मोशन फक्त असेल युनिफॉर्म मोशन Uniform motion means motion of the body with constant speed. युनिफॉर्म मोशन मध्ये काय असतं? युनिफॉर्म मोशन मध्ये स्पीड जो आहे, स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. If the particle is moving with constant speed, the motion is said to be uniform motion. And if particle is moving with constant acceleration, म्हणजे एक्सेलरेशन ऑफ द बॉडी जर कॉन्स्टंट असेल, एक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल, स्पीड कॉन्स्टंट नाही आहे, एक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल, देन मोशन इज सेड टू बी युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन. कॉन्स्टंट एक्सेलरेशन म्हणजेच काय? युनिफॉर्म एक्सेलरेशन. मग कॉन्स्टंट एक्सेलरेशन कधी असणार? तर व्हेलॉसिटी ज्यावेळी चेंज होते तेव्हा एक्सेलरेशन तयार होतं. मग बघा, जर direction of velocity and rate of change of velocity, if both are constant, then acceleration is said to be constant. Acceleration constant कधी असणार? युनिफॉर्म कधी असणार? Body is said to have uniform acceleration if magnitude and direction both of acceleration remains constant. Acceleration त्या पार्टिकलचं डायरेक्शन म्हणजे एक्सेलरेशन जे असेल त्याचे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही जर कॉन्स्टंट असतील तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म एक्सेलरेशन. नॉन युनिफॉर्म म्हणजेच काय? तर एक्सेलरेशन हा जो वेक्टर आहे त्याच्या मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन मध्ये दोन्हीमध्ये कशामध्ये जरी चेंज झाला त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन हा जो वर मी फॉर्म्युला लिहिलेला आहे
A is equal to V2 bar minus V1 bar upon dt. This formula gives average acceleration. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला एव्हरेज एक्सेलरेशन देतो. दिस गिव्स एव्हरेज एक्सेलरेशन. इन्स्टंटेनियस एक्सेलरेशनला पुन्हा आपण असा फॉर्म्युला लिहू शकतो. इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा V अपॉन डेल्टा टी. दिस इज इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन. सुरुवातीला जोडलेला आहे तो एव्हरेज एक्सेलरेशन आहे. युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजेच काय, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ बोथ रिमेन्स कॉन्स्टंट. एक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ रिमेन्स कॉन्स्टंट. नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजेच काय, आयदर मॅग्निट्यूड ऑर डायरेक्शन गोज ऑन चेंजिंग. एक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड किंवा डायरेक्शन दोन्ही जर चेंज होत असतील त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. मला सांगा, इफ द बॉडी इज रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट. समजा एक बॉडी आहे आणि बॉडीतून रिलीज केली आपण ही, द बॉडी इज रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट. इथून मी सोडली, याचा इनिशियल स्पीड 0 आहे, E इज इक्वल टू 0. When body is released from certain height, its speed goes on increasing. Freely falling body साठी आपल्याला नंतर बरेचसे पॉइंट स्टडी करायचे आहेत. डिस्टन्स कव्हर्ड बाय फ्रीली फॉलिंग बॉडी, टाइम ऑफ डिसेंट वगैरे बरेचसे पॉइंट घ्यायचे आहेत. समजा बॉडी ही डाऊनवर्ड डायरेक्शनला मोशन मध्ये आहे, जस्ट रिलीज्ड फ्रॉम सर्टन हाईट. तर याची मोशन कोणती असणार आहे, युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन असेल का नॉन युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन असेल? यस, नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. विचार करून सांगा थोडस. यस, एनीवन? मधुरा विचार कर थोडस. एक्सेलरेटेड नाही, मला एक्सेलरेटेड मोशनचे दोन टाईप आले. कुठले? फर्स्ट जो टाईप आहे तो युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन, आणि सेकंड जो टाईप आहे इथंच लिहितो बघा मी, सेकंड टाईप आहे नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजे मोशन ही युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन असू शकते, नॉन युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन असू शकते. थेरॉटिकल क्वेश्चनला हे सगळं तुमचं क्लिअर पाहिजे. फ्रीली आता ही बॉडी डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे बघा, याचं डायरेक्शन चेंज व्हायला का बॉडीची? मला सांगा, फ्रीली फॉलिंग बॉडीचं एक्सेलरेशन किती असतं? व्हॉट इज एक्सेलरेशन ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे जी असतं ना, जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज एक्सेलरेशन ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी. बरं ठीक आहे, ह्या एक्सेलरेशनची डायरेक्शन कुठे असते? जी ची डायरेक्शन कुठे असते? डाऊनवर्ड असते. मग डायरेक्शन डाऊनवर्डची अपवर्ड होणार आहे का? नाही आहे. म्हणजे ह्या केसमध्ये जे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, इट इज ओनली द डाऊनवर्ड डायरेक्शन. मग डायरेक्शन चेंज व्हायला का एक्सेलरेशनचे नाही आहे? मॅग्निट्यूड चेंज व्हायला का? नाही आहे. मग ही कुठली मोशन झाली? तर ही युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन झाली. क्लिअर होते का? बॉडीचा स्पीड वाढायला लागलाय, एक्सेलरेशन तयार व्हायला लागलंय, पण एक्सेलरेशन व्हेरिएबल नाही आहे, एक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. किती एक्सेलरेशन आहे बॉडीचं? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जे फ्रीली फॉलिंग बॉडीला आन्सर काय येणार? फ्रीली फॉलिंग बॉडी इज, बघा दोन ऑप्शन्स देतो तुम्हाला मी. फ्रीली फॉलिंग बॉडी इज युनिफॉर्म मोशन और युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन. काय आन्सर येणार? युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन. हा, युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन. इथं हे साधे पॉइंट्स पण तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, लक्षात ठेवायचं. तुम्ही कितीही जरी अभ्यास केला तर लहान लहान पॉइंट मध्ये तुमच्या चुका होऊ शकतात, तिकडे तुमचं लक्ष पाहिजे. हा, फ्रीली फॉलिंग बॉडी ही युनिफॉर्म मोशन नाही आहे, युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन आहे. कारण बॉडीचा स्पीड वाढत चाललाय. बॉडीचा स्पीडच जर कॉन्स्टंट राहिला असता तर ती युनिफॉर्म मोशन झाली असती. हा, बॉडीचं एक्सेलरेशन जर चेंज झालं असतं. आता मला सांगा, वन मोर एक्झाम्पल. अ पार्टिकल परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अ पार्टिकल परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, यूसीएम बॉडी परफॉर्म करायला, बॉडी इज परफॉर्मिंग यूसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आणि तुमच्या समोर दोन ऑप्शन्स आहेत. ही मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही युनिफॉर्म एक्सेलरेटेड मोशन आहे का नॉन युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन आहे? टेल मी. नॉन युनिफॉर्म एक्सेलरेटेड मोशन. व्हेरी गुड. मॅग्निट्यूड मात्र काय असणार आहे? व्हॉट इज एक्सेलरेशन इन यूसीएम? फॉर्म्युला सांगा बघूया. एक्सेलरेशन इन यूसीएम तर आपण सेंट्रिपिटल एक्सेलरेशन म्हणतो. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल? स्क्वेअर अपॉन आर. बी स्क्वेअर अपॉन आर. लक्ष द्या, हा व्ही म्हणजे इथं स्पीड आहे, आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल आहे.
मला सांगा, ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर व्ही बदलणार आहे का, स्पीड बदलणार आहे का? स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा कॉन्स्टंट मॅग्निट्यूड द्यायला आहे. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आहे त्याचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण डायरेक्शन बदलाले ना. इथं डायरेक्शन टुवर्ड सेंटर आहे, बॉडी टॉपला गेली, डायरेक्शन टुवर्ड सेंटर म्हणजे डाऊनवर्ड येणार. इथं ह्या पॉइंटला एक्सेलरेशन डाऊनवर्ड असणार आहे, ह्या पॉइंटला एक्सेलरेशन टुवर्ड्स राईट असणार, ह्या पॉइंटला एक्सेलरेशन अपवर्ड असणार. एक्सेलरेशन इन सर्क्युलर मोशन इज ऑलवेज टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. युसीए मध्ये एक्सेलरेशन हे सेंटरकडेच असतं, पण डायरेक्शन पॉइंट टू पॉइंट काय व्हायला, चेंज व्हायले. मग एक्सेलरेशन मधलं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही मधलं एक जरी क्वांटिटी चेंज झाली तर ती नॉन युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन असते, हे लक्षात घ्या. म्हणजे ही मोशन कशी आहे, नॉन युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन आहे. मात्र फ्रीली फॉलिंग बॉडी अंडर द ग्रॅव्हिटी ही कशी मोशन आहे, तर ही युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन आहे. क्लिअर झालं का? युनिफॉर्मली एक्सेलरेटेड आणि नॉन युनिफॉर्मली एक्सेलरेटेड. यस, क्लिअर टू ऑल? Yes, sir. नक्की काय डाऊट नाही आहे? युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोशन म्हणजेच त्या बॉडीचं एक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट पाहिजे. फ्रीली फॉलिंग बॉडीमध्ये दोन्ही कॉन्स्टंट असतात. आणि नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजेच काय, एक्सेलरेशन चेंज व्हायला पाहिजे. एक्सेलरेशन व्हेक्टर आहे, व्हेक्टर कधी चेंज होतो, आयदर देर इज अ चेंज इन मॅग्निट्यूड और चेंज इन डायरेक्शन. दोन्ही चेंज व्हायला पाहिजेत किंवा दोन्हींच्या पैकी एक चेंज व्हायला पाहिजे. म्हणजेच जर मॅग्निट्यूड चेंज झालं तरी पण ही नॉन युनिफॉर्म एक्सेलरेटेड मोशन झाली, आणि डायरेक्शन चेंज झाली तरी पण ही नॉन युनिफॉर्म एक्सेलरेटेड मोशन झाली. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन or non-uniform circular motion, all the circular motions are accelerated motion and non-uniformly accelerated motion. स्पीड चेंज झाल्यामुळे जे एक्सेलरेशन तयार होतं सर्क्युलर मोशन मध्ये, स्पीड चेंज झाल्यामुळे जे एक्सेलरेशन तयार होतं, रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड म्हणतो मी, नॉट व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड ह्याला म्हणायचं टँजेन्शियल एक्सेलरेशन. हे सर्क्युलर मोशन मध्ये आपण डिटेलमध्ये बघितलंय. आणि रेट ऑफ चेंज ऑफ डायरेक्शन असेल, it is called as a centripetal acceleration. Rate of change of speed means tangential acceleration. Rate of change of direction is called as a centripetal acceleration. हे दोन सर्क्युलर मोशन मधले एक्सेलरेशन आहेत. आणि जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असणार आहे, V2 बार मायनस वेक्टर फॉर्म मध्ये हा कसा यूज करायचा, पहिला फॉर्म्युला बघा, V2 बार मायनस V1 बार अपॉन dt. हा वेक्टर फॉर्म मध्ये कसा यूज करायचा, एखादा पुढे क्वेश्चन येईल त्या क्वेश्चन मध्ये आपण डिस्कस करूया. हाऊ टू यूज दिस फॉर्म्युला इन वेक्टर फॉर्म. वेक्टर डायग्राम वरून कसं सोडवायचा हा प्रॉब्लेम, एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडं, तो आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. तर एक्सेलरेशनचा आहे बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की एक्सेलरेशन मिळतं. व्हेलॉसिटीचं सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणजे डी बाय dt ऑफ v एक्सेलरेशन मिळतं. किंवा डिस्प्लेसमेंटचं, डिस्प्लेसमेंट x आहे, ह्याचं डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं d2x बाय dt स्क्वेअर, तरी सुद्धा आपल्याला काय मिळतं, एक्सेलरेशन मिळतं. हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युले पण आपल्याला यूज करायचे आहेत. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज एक्सेलरेशन अँड डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट ऑल्सो गिव्स एक्सेलरेशन. यस, पॉइंट क्लिअर झालाय? एक्सेलरेशनचा पॉइंट क्लिअर झालाय का? लगेच याच्यावरचे आपण क्वेश्चन सोडूया. एक्सेलरेशन मध्ये ज्यादा काय पॉइंट्स घ्यायची गरज नाही आहे. हा एक फॉर्म्युला बघा, हा एक फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे. मी तो फॉर्म्युला लिहितो बघा, बॉटमला इथं फॉर्म्युला लिहितो, त्याच्यामध्ये चेन रूलचा यूज करतोय आपण. एक्सेलरेशन A इज इक्वल टू, बऱ्याच ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, A इज इक्वल टू dv बाय dt. सो दिस कॅन बी रिटन ऍज dv बाय dx इंटू dx बाय dt. बऱ्याच जणांना हा फॉर्म्युला माहिती आहे. इथं मी चेन रूल यूज केलाय मॅथमॅटिक्स मधला. हा dx कॅन्सल झाला तर dv बाय dt मिळणार आहे. सो dv बाय dx जो आहे बघा, dv बाय dx तो मी आहेत असं लिहितो, dv बाय dx फर्स्ट आहेत असलेला, आणि हा dx बाय dt म्हणजेच काय आहे, फी. सो एक्सेलरेशन कॅन बी रिटन ऍज फी इंटू dv बाय dx. फी इंटू dv बाय dx हा एक फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी यूज करायचा आहे. म्हणजे एक्सेलरेशनचे काय काय फॉर्म्युला आपण मॅथमॅटिकली न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी यूज करणार आहे. पहिला बेसिक फॉर्म्युला A इज इक्वल टू V2 बार मायनस V1 बार अपॉन dt. प्रॉब्लेम घेतल्यानंतर क्लिअर होईल. दुसरा फॉर्म्युला हा मॅथमॅटिकली आपल्याला यूज करायचा नाही आहे, लिमिटचा. इट गिव्स इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन.
तिसरा फॉर्म्युला महत्वाचा, डायरेक्ट ए इज इक्वल टू डीव्ही बाय डी टी, व्हेलॉसिटीचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या, एक्सेलरेशन मिळेल. तिसरा फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंट दिली असेल, डिस्प्लेसमेंटचं डबल डेरिव्हेटिव्ह घ्या, तुम्हाला एक्सेलरेशन मिळेल. आणि तिसरा फॉर्म्युला तुम्हाला जर टाइमचं व्हेरिएबल व्हेलॉसिटी दिले बट इट डज नॉट डिपेंड्स ऑन टाइम, इट डिपेंड्स ऑन डिस्टन्स असं दिलं असेल, डिस्टन्सवर डिपेंड आहे, व्हेलॉसिटीचा एखादा फॉर्म्युला दिलाय आणि इक्वेशन दिलंय आणि व्हेलॉसिटी डिस्टन्सवर डिपेंड आहे असं दिलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, ए इज इक्वल टू व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स. ओके, एवढे फॉर्म्युला आपला यूज करायचे आहेत. सो आपण आता याच्यावरचे प्रॉब्लेम्स लगेच बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल बेस्ड ऑन एक्सेलरेशन. Displacement of a particle moving in a straight line is given by s is equal to 2t square plus 2t plus 4, where s is in meter, t is in second. Acceleration of particle is, सर्वांना स्क्रीनवर क्वेश्चन दिसतोय का? हो सर. मला सांगा हा क्वेश्चन आता कसा सोडवायचा? क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो, तुम्ही ट्रिक सांगा काय करावं लागेल याच्यामध्ये. फक्त डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. व्हेरी गुड, डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे जे इक्वेशन दिलेलं आहे, काय इक्वेशन दिलंय बघा, तर एस इज इक्वल टू 2t स्क्वेअर प्लस 2t प्लस 4 हे इक्वेशन दिलंय. सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतलं की व्हेलॉसिटी मिळणार, v इज इक्वल टू ds बाय dt. सिंगल डेरिव्हेटिव्ह पहिला घेऊया. याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, t स्क्वेअरचा 2t म्हणजे 4t प्लस 2. हे सिंगल डेरिव्हेटिव्ह झालं. आता परत याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे एक्सेलरेशन मिळेल. सो एक्सेलरेशन इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी. ह्याच वरच्या इक्वेशनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. 4t चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 4 येणार आणि 2 चं 0. म्हणजे आन्सर शुड बी 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे सेकंड आन्सर येणार. सिंपल क्वेश्चन आहे हा, पण अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही सगळेजण नीटला आहात. नीटचा पेपर पूर्वीची डिफिकल्टी लेवल फार अवघड होती, मात्र आता डिफिकल्टी लेवल एकदम कमी असणार आहे. त्यामुळे बेस लेवलचे क्वेश्चन सर्वांना आले पाहिजेत, लक्षात घ्या. हा, लेवल 1चे क्वेश्चन्स, सिंपल कन्सेप्ट, थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा तुमचे क्लिअर पाहिजेत. मे बी असं होऊ शकतं की जास्त क्वेश्चन थेरॉटिकल पण येऊ शकतात. त्यामुळं बेस तुमचा पक्का पाहिजे आणि लेवल 1चे क्वेश्चन्स तुमचे चांगले पाहिजेत, लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन नंबर 13. हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. सेम डिस्प्लेसमेंट दिले, x is equal to at square minus bt cube. So what is velocity here? सांगा velocity काय येणार? What is velocity? 280 minus 3bt square. 280 minus 3bt square. व्हेरी गुड. डेरिव्हेटिव्ह घेतला आपण आणि याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या, तुम्हाला एक्सेलरेशन मिळेल 280 minus 6bt. 6bt. ठीक आहे. आता क्वेश्चन काय विचारलाय बघा, हे 2a मायनस 6bt आन्सर आपलं बरोबर आलेलं आहे. पण क्वेश्चन काय विचारलाय, पोझिशन एक्स ऑफ द पार्टिकल व्हॅरीज विथ टाइम ऍज, हे इक्वेशन दिलेलं आहे. द एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल विल बी 0. क्वेश्चन काय म्हणलाय बघा, एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल विल बी 0 at a time t is equal to, acceleration of the particle will be 0, acceleration 0 आहे हा, at a time t equal to, टाइम काढायचा आपल्याला, एक्सेलरेशन काढायचं नाहीये. तर हाच क्वेश्चन तुम्हाला ट्विस्ट कसा असेल, ऑप्शन मध्ये हा ऑप्शन दिलेला असेल बघा. इथं ऑप्शन मध्ये हा दिलाय, समजा फॉर एक्झाम्पल आपण पटकन काय करणार, सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतलं, डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं, आन्सर आलं, ऑप्शन मध्ये दिसलं, आपण पटकन टिक मार्क करून टाकणार. पण इथं एक्सेलरेशन विचारलेलंच नाही आहे. एक्सेलरेशन ऑफ पार्टिकल विल बी 0 ऍट अ टाइम टी इज इक्वल टू, टाइम विचारलाय. क्वेश्चन अगदी केअरफुली रीड करा. टाइम विचारलाय, एक्सेलरेशन 0 असताना, एक्सेलरेशन 0 म्हणजे ही ए मी 0 पुटअप करतो, 0 पुटअप केला, इज इक्वल टू 2a मायनस 6bt. हा 6bt कडे प्लस होईल, 6bt इज इक्वल टू 2a. सो व्हॉट इज टाइम, t इज इक्वल टू a upon 3b. a upon 3b. दिस शुड बी युअर आन्सर. हे तुमचा आन्सर आहे. अशा टाइपचे क्वेश्चन सीईटीला पण येऊ शकतात आणि नीटला पण येऊ शकतात, लक्षात घ्यायचं. a upon 3b. सो आन्सर शुड बी थर्ड. यस, क्लिअर झालं. क्वेश्चन अगदी सिंपल आहेत, पण छोटे छोटे ट्विस्ट आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या.
अशा टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात एक्झामला. नेक्स्ट तुम्ही सांगा बघूया आन्सर तर काय येणार का सोडवायचं सांगा. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज गिवन बाय y is equal to a plus bt minus dt raised to 4. Initial velocity and accelerations are respectively. So, what is velocity? P is equal to, बोला पटकन, velocity काय येणार? Yes, velocity b डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. a चं डेरिव्हेटिव्ह 0, bt चं b मायनस 4d इंटू टी क्यूब. पण तुम्हाला विचारलेलं आहे ती इनिशियल व्हेलॉसिटी विचारली. हा व्हेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला काढला. इथं सगळ्यात महत्त्वाचं तुमचं लक्ष जायला पाहिजे ह्या शब्दाकडे, इनिशियल. इनिशियल म्हणजे टी ची व्हॅल्यू किती पुटअप करायची? 0. टी ची व्हॅल्यू 0 पुटअप केली की व्हेलॉसिटी किती येणार? T0 म्हणजे ही टर्म पूर्ण 0 येणार. सो आन्सर शुड बी v इज इक्वल टू b. मग v इज इक्वल टू b दोन ऑप्शन मध्ये आहे, फर्स्ट आणि थर्ड. म्हणजे आपल्याला एक्सेलरेशन पण काढावं लागेल. तर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की एक्सेलरेशन मिळणार. सो व्हॉट इज एक्सेलरेशन? याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे परत. b चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4d ऍज इट इज आणि टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3t² म्हणजे हा 3t². सो एक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळाला मायनस 12d t². चुकलंय का सर ct सर स्क्वेअर तुम्ही सिटी अरे हा इथं ct² एक राहिलाय ना आपला. ct² घ्यायचा राहिला इथं. म्हणजे इथं प्लस काय आहे? ct². म्हणजे इथं काय येणार? प्लस 2ct ना, प्लस 2ct. मग टी 0 पुटअप केला, हा 0 पुटअप केला, व्हेलॉसिटी बीच येणार आहे, व्हेलॉसिटी बदलणार नाही आहे. आणि मग इथं डेरिव्हेटिव्ह घेताना इथं प्लस 2ct चं डेरिव्हेटिव्ह 2c येणार, प्लस 2c. सो व्हॉट इज द आन्सर? इनिशियल एक्सेलरेशन म्हणजे 0 आलं म्हणजे 2c. सो आन्सर शुड बी थर्ड. आन्सर येणार थर्ड. क्लिअर झालं? इनिशियल म्हणलं लक्षात ठेवायचं, इनिशियल म्हणजे टी इज इक्वल टू 0 पुटअप करायचा आहे. किती सिंपल क्वेश्चन्स आहेत बघा एक्सेलरेशन वर बेस्ड. ओके नेक्स्ट. हा एक बऱ्याच बुक मध्ये क्वेश्चन आहे. नीटच्या बऱ्याच बुक मध्ये हा सेम क्वेश्चन आहे, पण सॉल्व्ह करूया. द रिलेशन बिटवीन टाइम अँड डिस्टन्स इज गिवन बाय, म्हणजे डिस्टन्सचा डायरेक्ट फॉर्म्युला देण्याऐवजी टाइमचा फॉर्म्युला दिलाय. अल्फा x² प्लस बीटा x, अल्फा x² प्लस बीटा x, where alpha beta are constants, the retardation is, रिटार्डेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. रिटार्डेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. रिटार्डेशन म्हणजे जर मॅग्निट्यूड आपण रेग्युलर फॉर्म्युला घेतला तर आन्सर निगेटिव्ह येतं. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स रिटार्डेशन. ओके काय करावं लागेल सांगा पहिला आता मला. येस, हाऊ टू स्टार्ट? काय करावं लागेल? इंटिग्रेशन. इंटिग्रेशन घेण्यापेक्षा डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया ना. जसं आपण x चा फॉर्म्युला दिल्यानंतर dx बाय dt घेतो, तसं t चा फॉर्म्युला दिलाय dt बाय dx घेऊया. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स याचं डिफरन्शिएशन घेऊया. म्हणजे फॉर्म्युला काय येणार? dt बाय dx इज इक्वल टू, इथे काय ना सांगा, विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. अल्फा कॉन्स्टंट 2 अल्फा x प्लस बीटा x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? बीटा. इथं dt बाय dx घेतलाय पण हा dt बाय dx. आता इनवर्स घ्या. सो व्हॉट इज dx बाय dt? दोन्हीकडे इनवर्स घेतला. dx बाय dt इज इक्वल टू 1/2 अल्फा x प्लस बीटा. म्हणजे मला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला. हा 1/x च्या फॉर्मॅट मध्ये. ओके आता हा जो फॉर्म्युला आहे बघा, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, ह्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या. मला सांगा ही जी व्हेलॉसिटी कशाचं फंक्शन आहे? मगाची कन्सेप्ट यूज होते बघा, दिस व्हेलॉसिटीचं फंक्शन ऑफ, ह्याच्यामध्ये टाइम कुठं आहे का? यस, द टाइम कुठं आहे का? नाही. मग टाइम नसेल तर तुम्हाला मी काय सांगितलं होतं, एक्सेलरेशनचा कोणता फॉर्म्युला यूज करायचा?
V dv upon dx. v into dv by dx. If velocity is not a function of time, it is a function of distance, त्यामुळे ऍक्सलरेशनचा हा फॉर्म्युला मगाच्या स्लाइड मध्ये मी सगळ्यात शेवटी सांगितलं बघा, इथं आहे हा फॉर्म्युला, इथं कॉर्नर मध्ये लिहिला बघा बॉटमला, a इज इक्वल टू v इंटू डीव्ही बाय dx. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? इफ velocity is not a function of time, it is a function of distance. फंक्शन ऑफ टाइम असेल तर डायरेक्ट आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा डीव्ही बाय डीटी डायरेक्ट घेतला असतं. ओके, सो आपण हा फॉर्म्युला यूज करूया. सो हियर एक्सेलरेशन इज इक्वल टू v इंटू डीव्ही बाय dx. सो इज इक्वल टू v चा फॉर्म्युला आहे तसा पुटअप करायचा आहे. इथं v चा फॉर्म्युला 1/2 अल्फा एक्स प्लस बीटा हा v झाला आणि डीव्ही बाय dx म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सांगा काय येणार डेरिव्हेटिव्ह? काय डेरिव्हेटिव्ह येईल सांगा बघा. 1/x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? log x minus 1/x square. 1/x square. 1/x मायनस 1/x स्क्वेअर आहे. लॉग एक्स हे इंटिग्रेशन झालं, इथं कन्फ्युजन नको आहे. हा 1/x हा 1/x आहे, हा 1/x आहे, हा x झाला, हा x झाला. सो 1/x डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर आहे 2 अल्फा एक्स प्लस बीटा स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. मात्र इथं एक्सच नाही आहे, एक्सला मल्टिप्लाय काय तर आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय करायला पाहिजे? मल्टिप्लाय करायला पाहिजे. मग एवढ्याचा डेरिव्हेटिव्ह काय तर सांगा परत आता. 1/x च्या ऐवजी हे सगळी टर्म आहे, 2 अल्फा मल्टिप्लाय करावं लागेल इंटू 2 अल्फा न मल्टिप्लाय करावं लागेल. सो दिस शुड बी युअर फायनल आन्सर. हे एक्सेलरेशन आहे, हे फक्त सिम्प्लिफाय करायचं तुम्हाला आता. सो इज इक्वल टू कसं करता येईल बघा, सिम्प्लिफाय. ऑप्शन्स मध्ये बघा, ऑप्शन्स कडे बघितल्याशिवाय तुम्हाला सोडता येणार नाही आहे. ऑप्शन मध्ये सगळीकडे तर व्ही दिसतंय का तुम्हाला? ऑप्शन मध्ये व्ही आहे बघा, व्ही म्हणजे आन्सर शुड बी इन टर्म्स ऑफ व्ही. आन्सर शुड बी इन टर्म्स ऑफ व्ही म्हणजे हा जो ब्रॅकेट पहिला लिहिला ना तुम्ही असाच व्ही लिहितो. आन्सर मला इन टर्म्स ऑफ व्ही पाहिजे. ओके, 1/this म्हणजे व्ही आहे, तर इथं काय सांगा 1/2 अल्फा एक्स प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, म्हणजे हा काय झाला? हा फॉर्म्युला कशाच झाला सांगा बघूया. व्हॉट इज दिस? v square. व्ही स्क्वेअर झाला. हा व्ही आहे म्हणजे हा व्ही स्क्वेअर झाला इंटू मायनस 2 अल्फा ऍज इट इज. सो व्हॉट इज द फायनल आन्सर? -2 अल्फा -2 अल्फा व्ही क्यूब हे आन्सर. मायनस इंडिकेट्स ओनली रिटार्डेशन. सो व्हॉट इज द आन्सर? 2 अल्फा व्ही क्यूब दिलाय का बघा ऑप्शन. 2 अल्फा व्ही क्यूब फर्स्ट ऑप्शन आहे बघा, 2 अल्फा व्ही क्यूब. जे ऑप्शन बघून तुम्ही ते ठरवायचं आहे की तुम्हाला कशाच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर आणायचा आहे. ऑप्शन मध्ये इन टर्म्स ऑफ फी आन्सर आहे, तर इन टर्म्स ऑफ फी आपण हा कन्वर्ट केला. सो हा एक प्रॉब्लेम महत्वाचा आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये टाइमचं इक्वेशन दिलंय इन टर्म्स ऑफ डिस्टन्स. सो हिअर वेलॉसिटी इज नॉट अ फंक्शन ऑफ टाइम, इट इज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स. त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ए इज इक्वल टू व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स. ओके, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह सुद्धा फार मोठे फॉर्म्युले तर यूज केलेले नाही आहेत, बेसिक फॉर्म्युलेच डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे आपल्याला यूज करायचे आहेत. नीटच्या विद्यार्थ्यांना फार अवघड क्वेश्चन्स डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे विचारले जात नाही आहेत. हे सगळे बेसिक फॉर्म्युले आहेत. हा बेसिक फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचे, डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे लक्षात ठेवा. यस, हा प्रॉब्लेम सर्वांना कळाला का? काय डाऊट असेल तर विचारू शकता. एनी डाऊट? स्मिथ समजलंय का? ओके, आर्या? Yes, sir. ओके, कुणाला डाऊट नसेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. पुन्हा एकदा बघा क्वेश्चन. टाइमचं इक्वेशन दिलेलं आहे, dt बाय dx घेतला, इनवर्स घेतल्यानंतर आपल्याला dx बाय dt मिळाला. dx बाय dt म्हणजे v. जो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला त्याच्यामध्ये टाइम नाही आहे, त्यामुळे आपण चेन रूल वरनं जो फॉर्म्युला डिराईव्ह केलाय a इज इक्वल टू व्ही इंटू डीव्ही बाय dx तो फॉर्म्युला यूज केला आणि फायनल आन्सर आपल्याला मिळालं 2 अल्फा व्ही क्यूब. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. कोण सांगतं बघूया, थेरॉटिकल क्वेश्चन आहे, कोण बरोबर सांगते बघूया आन्सर. सिंपल लेवल 1 चा क्वेश्चन आहे.
आताच मी कन्सेप्ट सांगितले, युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजे काय, युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेरिएबल एक्सेलरेशन म्हणजे काय. चारही ऑप्शनचे मिनिंग पहिला समजावून घ्या. सो व्हॉट इज फर्स्ट ऑप्शन, युनिफॉर्म एक्सेलरेशन. युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजे काय सांगा बघूया. यस, युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजेच काय. Magnitude and direction is same. हा, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम नुसार मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही चेंज होता कामा नयेत. व्हेरिएबल एक्सेलरेशन म्हणजेच काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम एकतर मॅग्निट्यूड चेंज व्हायला पाहिजे किंवा डायरेक्शन चेंज व्हायला पाहिजे किंवा दोन्ही चेंज व्हायला पाहिजेत. त्या दोन्हीमध्ये चेंज होत असेल किंवा दोन्हीपैकी एकामध्ये चेंज होत असेल तर व्हेरिएबल एक्सेलरेशन. युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय. यस, युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय. युनिफॉर्म स्पीड म्हणलेलं नाही, युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणलंय. युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे व्ही बार कॉन्स्टंट पाहिजे, म्हणजे स्पीड पण चेंज झाला नसला पाहिजे पार्टिकलचा, डायरेक्शन पण चेंज झाली नसली पाहिजे. आणि लास्ट ऑप्शन दिलाय व्हेरिएबल एक्सेलरेशन बट युनिफॉर्म व्हेलॉसिटी. सो व्हॉट शुड बी युअर आन्सर, व्हॉट इज युअर आन्सर, जस्ट टेल मी. फर्स्ट. आणि कोणाचं वेगळा आन्सर, आणि कोणाचं वेगळा आन्सर आहे का. यस, अदिती गवळी आहे का. अदिती, अदिती प्रेझेंट आहे का. येस सर. व्हॉट इज द आन्सर. अदिती, व्हॉट इज द आन्सर. फर्स्ट ऑप्शन. ओके, मी रॅन्डमली असे नाव अनाऊन्स करतोय ना, मला फक्त प्रेझेंट आहे का चेक करायचं असतं. हा, त्यामुळे उत्तर द्या येत असतील तर. ओके, ईशा. येस सर. व्हॉट इज द आन्सर. फर्स्ट. ओके, ठीक आहे. आन्सर फर्स्ट सर्वांचं बरोबर आहे. ठीक आहे. काही वेळा समजा तुम्हाला याचं आन्सर कन्फ्युज व्हायला लागलं, थेरॉटिकली विचार करताना कन्फ्युज व्हायला, तर मॅथमॅटिकली थोडासा विचार करायचा. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ टाइम असं दिलंय बघा. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल एस किंवा एक्स एस, हा काय म्हणले, डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड म्हणजे टी स्क्वेअर अशी कन्सेप्ट दिले. सो एस इज इक्वल टू प्रपोर्शनल टू इक्वल टू मध्ये कॉन्स्टंट येणार म्हणजे के टी स्क्वेअर. हा फॉर्म्युला मिळाला मला, म्हणजे इक्वेशन तयार केलं क्वेश्चन वरून आपण. याच्यावरून व्हेलॉसिटी काढली, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, के कॉन्स्टंट आहे, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t आलं. सो व्हॉट इज एक्सेलरेशन, एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय येणार, 2k कॉन्स्टंट आहे आणि टीचं काय ना सांगा बघायचं, 2k इंटू 1 म्हणजे 2k. म्हणजे हा एक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळाला आणि हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला. आता कन्क्लुजन काढूया. व्हेलॉसिटी टाइमवर डिपेंड आहे का. यस, हे इक्वेशन काय सांगतं, व्हेलॉसिटी टाइमवर डिपेंड आहे का. यस, डिपेंड आहे, डिपेंड आहे. व्हेलॉसिटी जर टाइमवर डिपेंड असेल तर हे व्हेरिएबल व्हेलॉसिटी झाली, युनिफॉर्म नाही आहे. व्हेरिएबल व्हेलॉसिटी झाली, युनिफॉर्म व्हेलॉसिटी नाही आहे. दिस ऑप्शन इज रॉंग, दिस ऑप्शन इज ऑल्सो रॉंग. आणि ह्याच्यामध्ये टाइम कुठं आहे का एक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये, एक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये टाइम कुठं नाही आहे. टाइम नाही म्हणजे हा टाइमवर डिपेंड नाही आहे, म्हणजे हे युनिफॉर्म एक्सेलरेशन झालं. सो आन्सर शुड बी फर्स्ट. यस, क्लिअर टू ऑल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. हा एक अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये थोडासा विचार करावा लागेल. 2 मिनिटं तुम्ही विचार करायच्यावर हाऊ टू सॉल्व दिस इक्वेशन, हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. आपण सॉल्व करूया. सिंपल आहे क्वेश्चन, जरासा विचार करा. कोणता फॉर्म्युला यूज करता येईल सांगा मला. हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. A particle is moving eastward with velocity of 5 meter per second. Particle is moving eastward with velocity of 5 meter per second. Particle east ला मोशन मध्ये आहे, towards east with the velocity of 5 meter per second. मी वेक्टर ड्रॉ केलाय बघा इथं. ओके, in 10 seconds the particle changes to velocity of particle changes to 5 meter per second northward. म्हणजे इथं आल्यानंतर पार्टिकल 10 सेकंदामध्ये मोशन स्टार्ट झाली आणि 10 सेकंदामध्ये पार्टिकल हा नॉर्थ कडे चाललाय. आता इट इज मुव्हिंग टुवर्ड्स नॉर्थ. व्हॉट इज द स्पीड, 5 मीटर पर सेकंड. काय काढायचं आहे, द एव्हरेज एक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ टाइम. मला सांगा डायरेक्शन कशी येईल.
कोण सांगतो डायरेक्शन? नॉर्थ ईस्ट येणार. नॉर्थ ईस्ट. बघा आपण बघूया, ही डायरेक्शन जी आहे ती ईस्ट आहे. ओके, ही जी डायरेक्शन आहे ही नॉर्थ आहे. मला काय करायचं आहे तर ऍव्हरेज एक्सेलरेशन काढायचं आहे. ऍव्हरेज एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? ऍव्हरेज एक्सेलरेशन इज इक्वल टू डीव्ही बाय dt वेक्टर फॉर्म मध्ये. दॅट मीन्स v2 बार मायनस v1 बार अपॉन dt हा फॉर्म्युला आहे. मग हा जो आहे फर्स्ट ईस्टला आहे तो v1 बार आहे आणि हा जो आहे नॉर्थला तो v2 बार आहे. मला फायनली काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पहिल्यांदा मला चेंज इन व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. सो व्हॉट इज डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन? डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन इज सेम ऍज दॅट ऑफ डायरेक्शन ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. डेल्टा व्ही ची जी डायरेक्शन असते तीच डायरेक्शन एक्सेलरेशनची असते. सो v2 बार मायनस v1 बार ही जी डायरेक्शन आहे ह्या सबस्ट्रॅक्शनची ती म्हणजे एक्सेलरेशनचं डायरेक्शन असणार आहे. मग ट्रायंगल अनुसार करू शकतो की आपण v2 बार कुठे आहे? वेर इज v2 बार? v2 बार इथं आहे. हा दिस इज v2 बार. ओके, मी तर ड्रॉ करतो बघा, पुन्हा ड्रॉ करतोय तुम्ही. v2 बार असं व्हर्टिकल आहे. हा v2 बार. v1 बार कुठे आहे सांगा बघूया? v1 बार टुवर्ड्स ईस्ट आहे. मायनस v1 बार कुठे येणार? v1 बार इकडे आहे तर उलटा येणार ना, ईस्टच्या ऐवजी वेस्ट कडे येणार, म्हणजे तो इकडे येणार. हा झाला मायनस v1 बार. नाउ दिस वेक्टर कॅन बी स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. हाच वेक्टर v1 बार मायनस v1 बार मी इकडे घेऊ शकतो असा वर. हा झाला मायनस v1 बार. हा v2 बार. v2 बार आणि मायनस v1 बार सायकलिक ऑर्डर मध्ये आले का? आले. हे दोन्ही सायकलिक ऑर्डर मध्ये आहेत. सो वेअर इज द रिझल्टंट? स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन ऑफ फर्स्ट वेक्टर एंडिंग ऑन टर्मिनस ऑफ सेकंड वेक्टर. म्हणजे ह्या डायरेक्शनला जो असणार आहे तो डेल्टा व्ही बार असणार आहे. v2 बार मायनस v1 बार म्हणजे ह्या डायरेक्शनला इकडं एक्सेलरेशन असणार आहे. ही डायरेक्शन कुठली आहे? नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट आहे. नॉर्थ वेस्ट. नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये आहे. नॉर्थ ईस्ट येणार नाही आन्सर नॉर्थ वेस्ट येणार. सो वेअर इज द ऑप्शन? नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट थर्ड ऑप्शन आहे. नॉर्थ वेस्ट सेकंड ऑप्शन आहे आणि सगळ्यामध्ये नॉर्थ वेस्टच दिलेला आहे. डायरेक्शनचा विचार करायची गरजच नाही आहे. बरोबर आहे का? नॉर्थ वेस्ट सॉरी इथं नॉर्थ ईस्ट दिलंय ना सी मध्ये, म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक आन्सर येणार बघा, नॉर्थ वेस्ट. आता मॅग्निट्यूड काढायचा आहे. सो टेल मी हाऊ टू कॅल्क्युलेट मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा व्ही. डेल्टा व्ही कसा काढायचा कोण सांगताय बघूया? यस, एनीवन? डेल्टा व्ही कसा काढायचा? डायग्राम तुमच्या समोर आहे. ईस्टला v1 आहे, नॉर्थला v2 आहे. 5 मीटर पर सेकंद 5 मीटर पर सेकंद. चेंज इन व्हेलॉसिटी काढायची आहे. मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी काढायची आहे डेल्टा व्ही. कोण सांगते बघूया पटकन, बोला लवकर. अरे सिंपल क्वेश्चन आहे. खुशी 5 i cap minus नाही, मला मॅग्निट्यूड पाहिजे. मॅग्निट्यूड चेंज इन व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड पाहिजे मला. 1 upon root 2. 1 अपॉन root 2. कसं काय बरं? मी चेंज इन व्हेलॉसिटी विचारतोय फक्त. आय वॉन्ट ओनली चेंज इन व्हेलॉसिटी. 5 root 2. व्हेरी गुड. स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे बघा ज्यावेळी डिफरन्स असतो ना, डिफरन्स वेक्टरचा डिफरन्स असतो त्यावेळी फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2p cos थिटा. म्हणजे v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर मायनस 2v1 v2 cos ऑफ थिटा. म्हणजे पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशनचा जो रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे, दोन वेक्टरची ऍडिशन असेल तरी तर प्लस असतो. पुढच्या नेक्स्ट पॉइंट मध्ये पण आपल्याला युज करायचा आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये पण युज करायचा, लक्षात घ्या. हा, दोन वेक्टरची ऍडिशन असेल तर रिझल्टंट कसं करतो आपण? v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस 2v1 v2 cos ऑफ थिटा. आणि दोन वेक्टरची सबस्ट्रॅक्शन असेल तर हा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq cos ऑफ थिटा. आता दोन्ही वेक्टर मधला अँगल किती येतं? एक ईस्टला आहे दुसरा नॉर्थला. अँगल 90 आहे. 90 म्हणजे cos 90 ची व्हॅल्यू 0. म्हणजे हा 5 स्क्वेअर 25 प्लस 25 50. म्हणजे स्क्वेअर रूट किती आला? 50 आला. स्क्वेअर रूट ऑफ 50 म्हणजे किती? 5 रूट 2. 5 root. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी काढली मी. चेंज इन व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काढलं. डायरेक्शन मला काढायची गरज नाही कारण डायरेक्शन मी इथे काढले नॉर्थ ईस्टच्या मध्ये आहे, नॉर्थ वेस्ट.
ज्या दोन्हीपैकी एक असणार. सो व्हॉट इज एक्सेलरेशन फायनल? डीव्ही बाय डीटी. मॅग्निट्यूड काढायचं आहे तर मला डायरेक्शन काढायचं नाही आहे. डीव्ही किती आला आहे? 5√2. डीटी किती आहे? किती टाइम मध्ये चेंज झाला आहे? तर क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे 10 सेकंद, म्हणजे हा 10 आला. सो व्हॉट इज द आन्सर? √2/2 म्हणजे किती? 1/√2. सो फायनल आन्सर इज 1/√2. सो आन्सर इज सेकंड. 1/√2 मीटर पर सेकंड स्क्वेअर टुवर्ड्स नॉर्थ वेस्ट. अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. महत्वाचा क्वेश्चन आहे. सर्वांना समजलंय का बघा? डायरेक्शन आपण वेक्टर डायग्राम वरून काढलेली आहे आणि मॅग्निट्यूड साठी फॉर्म्युला यूज केला A = dV/dt. जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला I, J, K जर मेन्शन असतं सगळं तर तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये ते सॉल्व्ह करू शकला असता डायरेक्ट. यस, क्लिअर झाला का पॉइंट हा? पॉइंट क्लिअर झालाय सर्वांना? येस सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अजून एक 2-3 क्वेश्चन्स आहेत. 2च क्वेश्चन आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन सांगा कसं सोडवायचं आहे. अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन. बॉडी स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन. क्वेश्चन रीड करतानाच मेन पॉइंट्स तुमचे हायलाइट झाले पाहिजेत. मूव्स अलॉंग एक्स एक्सिस such that velocity at any instant is given by. velocityचा फॉर्म्युला दिलेला आहे. So what is velocity? V is equal to 4t³. लाईट गेलेली आहे, मीटिंग कट होण्याची शक्यता आहे. पण चालू ठेवूया, मे बी मीटिंग कट होण्याची शक्यता आहे. आवाज होते सर्वांना? 4t³ - 2t. So velocity of the body is given by 4t³ - 2t, where t is in second, velocity is in meter per second. What is the acceleration of particle when